चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 300 वाघ आहेत. यातील सर्वाधिक संख्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये असलेल्या प्रादेशिक वनात देखील मोठ्या प्रमाणात वाघ आहेत. मानव वन्यजीव संघर्ष अथवा अन्य समस्येनंतर पकडण्यात आलेले वाघ चंद्रपूर शहरालगतच्या मूल मार्गावरील वन विभागाच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात ठेवले जातात. चंद्रपुरात वन विभागाच्या मूल मार्गावरील वन्यजीव शुश्रूषा केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. याच केंद्रातून डिसेंबर महिन्यात नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात 3 वाघ पाठविण्यात आले होते. 2 दिवसांपूर्वी या 3 वाघांचा एव्हियन फ्लू नामक आजाराने मृत्यू झालाय. या आजारांच्या संसर्गाने वाघांचे मृत्यू झाल्यानंतर पशुवैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. चंद्रपुरात वन विभाग, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पशुवैद्यकीय यंत्रणा समन्वय साधून या पुढच्या काळातील घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत समन्वयाने काम करत आहेत. सध्या या केंद्रात 4 बिबटे आणि 1 वाघ असून त्यांच्या प्रकृतीत कुठलीही अनैसर्गिक बाब आढळलेली नाही. चंद्रपूरमध्ये अद्याप तरी कुठल्याही प्रकारे इन्फेक्शनची किंवा कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह केसेसची नोंद झालेली नाही. आणि ज्या TTC केंद्रामधनं आपण त्या वाघांना नागपूर येथील गोरेवाडा येथे स्थलांतरित केलं होतं, त्या TTCला जे काही मार्गदर्शक सूचना वाईल्डलाईफ रेस्क्यू अँड ट्रेनिंग सेंटर गोरेवाडाकडून आम्हाला मिळाल्या, त्याच्यानुसार आपण त्याला डिसइन्फेक्ट पूर्ण केलेलं आहे, ज्याला आपण निर्जंतुकीकरण करणे म्हणतो. ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तसेच सध्या आपल्या TTC या परिसरामध्ये 4 बिबट आणि 1 वाघसुद्धा तिथे उपस्थित आहे. तथापि कुठल्याही प्रकारे सिम्पटम्स किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला आढळून आलेले नाही. त्यामुळे आमच्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारे एव्हियन इन्फ्लुएन्झा याचा प्रादुर्भाव TTC चंद्रपूर या परिसरामध्ये सध्या तरी अस्तित्वात नाही. यानंतर पुढील जे काही दिशानिर्देश प्राप्त होतील किंवा जी काही परिस्थिती उद्भवेल, तर त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्या WRTCच्या माध्यमातून सुद्धा आणि तसेच ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आणि इतर विभागांचे सुद्धा मार्गदर्शक सूचना बऱ्याचपैकी पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. त्यानुसार आपण कारवाई चालू आहे. सगळ्यांशी समन्वय आपला साधलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे परिस्थिती इथे उद्भवलीच प्रसंगी तर त्याला जी काही आपल्याकडे मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्यानुसारच आपण कारवाई करू.